राजांनी डोळे पुसले. राजांच्या क्षणार्धात आजूबाजूला मावळ्यांक पाहिलं. ह्या आईला कसं कळलं? अरे या आईला कसं कळलं तिचा लेकरू शहीद झालंय ते? कोणी सांगितलं म्हणून राजा आजूबाजूला बघत होते. काय अवस्था झाली असेल अचानक बातमी कळल्यानंतर. पण त्याच वेळेस राजा बोलत होता, आई आम्हाला क्षमा कर. स्वराज्यासाठी हे सगळं करायची पाळी माझ्यावरती आली ग. पण आई एका गोष्टीचं उत्तर दे ग. तुला कसं कळलं की तुझं लेकरू शहीद झालं? आम्ही कुणालाही निरोप पाठवला नव्हता, कुणालाही काही बातमी टांग पत्ता नाहीये. पण तुला कसं ग कळलं तुझं लेकरू शहीद झालंय ते? अरे राजा भोळी आई होती, बोलत होती, अरे राजा आय हाय मी त्याची 9 महिने रक्ताचं पाणी करून वाढवलंय. अरे राजा तुझ्या पटरावरून चालत येत होता ना रे, तवाची आईनं ओळखलं माझा शिवा स्वराज्याच्या कामी आला म्हणून. अरे राजा माझं जर लेकरू आज असतं ना ते राजा तुझ्या पटरावरून येत होता ना रे. माझं लेकरू ज्या फौजेचा असलं असतं ना तर त्या पटरावरून आधीच 5 पावलं पुढं पळत आला असतं आणि मला मोठ्याने आरळी ठोकली असती. अगं आई, अगं काय करताय तिकडं? आरतीचं ताट तयार कर ना ग. माझा राजा आलाय त्याला वावळायचंय, माझा राजा आलाय त्याला वावळायचं.